अर्थसंकल्प सादर झाला, शेअर बाजार हलला आणि अचानक बातम्या येऊ लागल्या, रुपया मजबूत, डॉलर महाग. पण थांबा, रुपया मजबूत झाला म्हणजे नेमकं काय झालं? डॉलर महाग झाला म्हणजे कोणाचं नुकसान आणि कोणाचा फायदा? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होतो? चला तर मग करन्सीच्या या गुंतागुंतीच्या खेळामागचं गणित आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. करन्सी व्हॅल्यू म्हणजे काय? करन्सीची व्हॅल्यू म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनाच्या तुलनेत असलेली किंमत. उदाहरणार्थ, जर आज $1 ₹90 असेल, तर $1 खरेदी करण्यासाठी आपल्याला ₹90 द्यावे लागतात. जर उद्या तोच डॉलर ₹88 मिळू लागला, तर आपण म्हणतो रुपया मजबूत झाला. आणि जर डॉलर 94 किंवा ₹95 झाला, तर रुपया कमजोर झाला असं म्हटलं जातं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे करन्सीची किंमत एका रात्रीत बदलत नाही, ती रोजच्या मागणी, पुरवठा आणि विश्वासावर ठरते. आता रुपया मजबूत कधी होतो? पहिलं कारण निर्यात वाढते तेव्हा. भारत जर औषधे, IT सेवा, ऑटो पार्ट, वस्त्र उद्योग मोठ्या प्रमाणावर निर्यात करत असेल, तर परदेशातून येणारा पैसा शेवटी रुपयातच बदलतो. यामुळे रुपयाची मागणी वाढते. दुसरं कारण म्हणजे विदेशी गुंतवणूक. परदेशी कंपन्या भारतात कारखाने उभारतात, स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतात, शेअर बाजारात पैसे टाकतात, तेव्हा त्यांना डॉलर विकून रुपये द्यावे लागतात. परिणामी रुपया मजबूत होतो. तिसरं कारण व्याजदर आणि परतावा. जिथे परतावा जास्त, तिकडे पैसा जातो. भारत जर आकर्षक वाटला, तर गुंतवणूकदार आधी रुपये खरेदी करतात. आणि चौथं म्हणजे महागाई नियंत्रणात असणे. महागाई कमी म्हणजे चलनाची किंमत टिकून राहते आणि बाजारात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास. महागाई नियंत्रणात राहिल्याने विश्वासही टिकतो. मग आता रुपया कमजोर कधी होतो हे पण सांगतो. पहिलं मोठं कारण आयात वाढणं. तेल, गॅस, इलेक्ट्रॉनिक, सोने या सगळ्यांसाठी डॉलर लागतो. डॉलरची मागणी वाढली की रुपया दबावात येतो. दुसरं विदेशी गुंतवणूकदार बाहेर जाणं. गुंतवणूकदार जेव्हा भारतातून पैसे काढतात, तेव्हा ते रुपये विकून डॉलर घेतात. यामुळे रुपयाचा पुरवठा वाढतो आणि किंमत घसरते. आता तिसरं म्हणजे महागाई वाढणं. महागाई वाढली की चलनाची खरेदी शक्ती कमी होते. लोक आणि गुंतवणूकदार इतर स्थिर चलनाकडे वळतात. आणि चौथं, धोरणात्मक आणि राजकीय अनिश्चितता. नियम सतत बदलते, अस्थिरता वाढली तर विश्वास कमी होतो आणि परिणामी करन्सीला मोठा फटका बसतो. मग तुम्हाला वाटेल याचा सामान्य माणसावर काय परिणाम होतो? तर रुपया मजबूत झाला म्हणजे पेट्रोल, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त होतात. परदेशी शिक्षण आणि प्रवासही स्वस्त होतो. पण निर्यातदाराचं उत्पन्न कमी होऊ शकतं. आणि रुपया कमजोर झाला तर आयात महाग, महागाई वाढण्याचा धोका, परदेशी शिक्षण, प्रवास महाग. पण निर्यातदारांना फायदा होतो हे मात्र नक्की. खरं सांगायचं झालं तर करन्सीची व्हॅल्यू ही काही गूढ किंवा अचानक बदलणारी गोष्ट नाही. ती डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत वाटली तर करन्सी मजबूत होते आणि अनिश्चितता वाढली तर चलन दबावाखाली येतं. म्हणून पुढच्या वेळी डॉलर महाग झाला अशी बातमी ऐकली तर फक्त आकडा पाहू नका, त्यामागचं कारण नक्की समजून घ्या. आणि अशाच सोप्या आणि आर्थिक बातम्यांसाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.